रियासत के दीगर मुकामात की तरह नांदेड़ जिले के मुख्तलिफ ताल्लुकात के तकरीबन 1000 से जायद ग्राम पंचायतों के चुनाव के लिए 15 जनवरी को रायदही अमल में आ रही है। इंतखाबात के दौरान किसी भी तरह की बदअमनी को फैलने से रोकने के लिए रायदही मराकज और रायशुमारी मराकज के अतराफ सख्त सिक्योरिटी इंतजाम किए जा रहे हैं। जिला कलेक्टर ने एक मकतूब के जरिए इन मुकामात पर दफा 144 नाफिज करने का ऐलान किया है। जिला एसपी ने भी इस मामले में तफसीलात बताते हुए सिक्योरिटी इंतजाम के बारे में मीडिया नुमाइंदों को अहम जानकारी दी। आचारसंहिता सुरू झाल्यापासूनच ग्रामभेटी आपण सुरू केलेल्या आहेत। सर्व शस्त्र जमा करण्यात आलेले आहेत। वॉरंट आणि समन्स याची बजावणी करण्यात आली। मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। CRPC 149 प्रमाणे नोटिसेसही देण्यात आलेल्या आहेत। मतदानाच्या दिवशी जे पोलिंग एजंट असतील त्यांचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून त्यांच्यावरसुद्धा योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल। तसेच जे अँटी सोशल एलिमेंट्स आहेत, गुंडा एलिमेंट्स आहेत, त्यांच्याविरुद्धसुद्धा परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे। रात्रीच्या ढाबे असतील, लॉजेस असतील, ते तपासणी प्रोहिबिशनचे केसेस करायचं काम सुरू आहे। आपल्या जिल्ह्यात किती गावं संवेदनशील आहेत आणि एकूण किती पोलीस बंदोबस्त या निवडणुकीसाठी लावले? ह्या निवडणुकीसाठी साधारणतः 3000 कर्मचारी, 1400 होमगार्ड, 2 SRPF कंपन्या आहेत। 17 गावं अशी आहेत की ज्याचं मतदान 5000पेक्षा जास्त आहे आणि एकूण 32 गावं संवेदनशील म्हणण्यापेक्षा थोडीशी एक सेन्सिटिव्ह आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आयडेंटिफाय केलेले आहेत। थँक्यू।